सकाळी सकाळी वावरात येऊन आपला सिंगल फेजचा जुगाड लावेल होता तो काढून टाकला. स्प्लेंडर घेऊन घरी आलो काढली आपली एमटी. खामगाव तालुक्यातल्या माणका गावात मला बोलावेल होतं. सगळीत पहिले तर आपली एमटी घेऊन आलो नांदुऱ्या. म्हटलं आता एकटं काय जा, मग सोबत घेतलं माही भाऊले. आता ते गाव कुठे आहे मला माहित नव्हतं, पण खामगावात येऊन याले त्याला विचारून त्या गावाचा रस्ता माहित केला. गावात येताबरोबर मला चहा पिणं पडला. चहा पिऊन बाहेर निघलो. तर मागे नका रहो बा, हरपून जसांना. या गावातल्या सप्ताहाची समाप्ती होती. मला तर हे खूप दिवसापासून बोलावत होते, पण मी मुंबईला जायला होतो. मला माझ्या वावरातले कामं बाजूला ठेवून या गावाला भेट द्यायला येणं पडलं. सप्ताहाच्या ठिकाणी आलो, मोठा मंडप टाकेल होता, लय गर्दी होती. मी जिकडे गेलो आपले पोट्टे तिकडे येत होते. म्हटलं अरे दर्शन तर घेऊ द्या भाऊ हो. पहिलेच तर लय गर्दी होती, त्यातल्या त्यात हे पोरं मा भोवतीच जमा होत होते. मला त्यातल्या त्यात फोनावर फोन, मला एका लग्नाला बी जायचं होतं. कुठेही गेलं की हे अशी गर्दी होती, म्हणून मी माही भाऊले सोबत घेऊन आलो. गावातल्या पोरेनं देवाईचे पाठ गेले होते. सगळे माझ्यासोबत फोटो काढत होते, मी ना त्याच्यासोबत फोटो काढले. या गावात संत लक्ष्मणगिरी महाराजची समाधी आहे. मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. पण हे जे नागोबाची मूर्ती दिसून राहिली हे एकदम पुरातन काळातली आहे. ही मूर्ती खड्डे खणताना या गावात सापडेल आहे. मंदिरात दर्शनासाठी खामगावचे आमदार तसेच कॅबिनेट मंत्री आमचे आकाशदादा फुंकर बी होते. मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलो. या भाऊनं चहा प्यायला बोलावलं. अरे किती चहा पाचता बा म्हटलं मला, पण आपले प्रेमाचे लोक ऐकतात थोडी. या गावात ती पुरातन काळातली मूर्ती सापडली होती, तर ते बातमी पेपरात बी आली होती. अरे थांबा रे म्हटलं भाऊ, आलोच मी भाई. बाहेर आलो, गर्दी पाहून म्हटलं पयाले पुरते रे भाऊटून. काढली आपली एमटीन. या गावाच्या बाहेर अजून एक मंदिर आहे. त्या दत्त मंदिरावर आलो दर्शन घ्यासाठी. मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. हे मंदिर उंचावर असल्याच्यानं आठवून लय दूरचं दिसते. सगळेले टाटा केला, म्हटलं चला बा येतो. गावामध्ये सप्ताहाची समाप्ती होती, मी जेवण नाही केलं. आणखी मी एकदम घाईमध्ये होतो, मला एका लग्नाला जायचं होतं. त्या गावातून 360च्या स्पीडनं आम्ही आलो नांदुऱ्यात. माही भाऊले दिलं त्याच्या स्टुडिओवर सोडून, आणि मी आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपावर येऊन डायरेक्ट टाकी पॅक करून टाकली. म्हणजे कसं रोजच्या रोज पेट्रोल पंपावर जायचं काम नाही. काही जास्त नाही, अगोदरचं बी लय पेट्रोल होतं. 570 रुपयात टाकी पॅक झाली. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. लोक भाषा होऊन जाऊ दे मग.